मित्रांनो, दादा गेले आणि राज्याच्या राजकारणात काय सुरू झालं त्यापूर्वी दादाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. राजकारण लय वंगाळ झाले. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. वस्तुस्थिती दादा अगोदरच बोलून गेले. दादाचा इकडं रक्षा विसर्जनचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमाला त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे जे नेते होते, हे अचानक राज्याच्या राजकारणामधून सर्व टीव्ही चॅनलवर बातम्या सुरू झाल्या की बैठका सुरू झाल्या. वर्षा बंगल्यावर हे जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. यांना दादा गेल्याचं दुःख नाही, पण खुर्चीचं दुःख झालेले. कारण एकीकडं पवार कुटुंब हे दुःखात असताना, तर दुसरीकडे हे सत्तेच्या लालसापोटी गेलेले नेते अवघा 78 तास होत नाही दादाला, तर हे दुःख विसरून हे गेलेले आहेत. दादा अगोदरच म्हटले होते की राजकारण लय बेकार झालं, पोरांनो धंदा पाणी बघा. कारण दादा जिवंत असताना या 4-5 नेत्यांनी जो त्रास दिलाय, दादा कदाचित त्याच अनुषंगांना भर सभेतून बोलले असावे, असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे. आपण दिवसभरात काय चाललंय हे बघतोय, की वस्तुस्थिती आहेत. दादा गेल्यापासून यांचं जे राजकारण सुरू झालंय, या राजकारणाकडे जर बघितलं तर दादाची इच्छा अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न हे 4 नेते करत असल्याचं एकंदरीत दिसून येते. दादा 2 राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या संदर्भात चर्चा करत असताना दादाला अडचणीत आणण्याचं काम या 4 नेत्यांनी एकंदरीत केलं असावं, असं यावरून दिसून येत आहे.